तर आमची सकाळ आज दुसरी सकाळ जिथे आम्ही आमचं रुटीन वगैरे सगळं फॉलो करणार आहोत. पहिले मी थोडंसं लवकर उठायचे, पण आता मम्मी गेल्यापासून मी थोडंसं हाफ आवर वगैरे उशिरा उठते. कारण पहिले असं माझ्याकडे वाय होता की बाहेर मम्मी असतील, मग मी बाहेर जाईल, मग थोड्याशा गप्पा वगैरे होतील, थोडासा टाइमपास होईल. पण आता कोणी नसतं ना, सो मग मी थोडंसं हाफ आवर जास्त झोपते. पण आज तरी मी लवकर उठले बऱ्यापैकी. आणि आता हे माझं जे सेटअप आहे, माझं वर्किंग सेटअप, त्याला मला थोडंसं डेकोरेट करायचं होतं. त्यामुळे मी काही आयडियाज काढले, काही लाईट्स मागवले. सो तो लाईट मागवल्यानंतर शुभमचा मूड थोडा ऑफ झाला, कारण त्याला असं वाटतं की तो अननेसेसरी खर्च आहे. पण मला नाही वाटत तो अननेसेसरी. कुठे लाईट? तिकडे डायनिंग टेबलवर. पण मला नाही वाटत तो अननेसेसरी खर्च आहे, बिकॉज तो लाईट मला खूप आवडलाय. मी लावेलच आणि तुम्हाला दाखवेल की त्यानंतर माझा सेटअप कसा दिसतोय. आता आम्ही निघालो जिमसाठी. काल केलेले लेग्स आणि बॅडमिंटनमुळे पाय असले दुखत आहेत, बुडापासनं खालच्या नखापर्यंत पाय दुखत आहेत. दुखत तू म्हणली, आता दुखते. मला सगळं फील होतं जेव्हा मी बसले उठले ना तेव्हा, कारण झोपेत मी स्टडी होते काइंड ऑफ, आणि उठल्यानंतर तर जसं मुवमेंट चालू झाली आहे तसं दुखायला लागलं खूप. मावशी नाही आहेत, सो मे बी आपलं थोडंसं दुपारच्या खाण्याचे हे होऊ शकतात वांदे, बट करू आपण मॅनेज. वाव वाव, व्हॉट इज दिस मॅन? कसं Oh my विषय? god, oh my god. त्याला ब्राईटनेस वाढून. येस प्लीज. ते लाईट बंद कर, तो पडदा बंद कर. असं पण दिसायचं नाही, तो पडदा बंद केल्यावर अजून छान लाईट येईल फेसवर. वाव, शुभमने एक लाईट काढला. त्या लाईटने काय मस्त लाईट आहे. वाव, आय लव्ह यू. पप्पांनी आणलाय तो. पप्पांनी आणलाय. पप्पा आय लव्ह यू. ज्या काही युजफुल छान गोष्टी आहेत त्या पप्पानी मम्मीने आणल्या. मीच युजलेस आहे मी. नाही, तुला पण मम्मी पप्पांनी आणलं ना, सो तू पण युजफुल आहे. आता जिम आता आम्ही आवरतोय, आम्ही जिमसाठी. आता आउटफिट तर आज मी डिसाईड नाही केलं, पण मला ना जाम कंटाळ येतो. सो मी आजकाल काय करते, जे मिळेल ते मी घालते आणि निघते. 11:52 म्हणजे 12 वाजता, दुपारच्या 12 वाजता मी जिमला चाललोय. म्हणजे आपल्यासारखी आळशी आपणच. तू का नुसती मला ओरडत असते का? माझं काम आहे तुला ओरडणं. का? मी काय मी गुन्हा केलाय तुझा? आयुष्यभर ओरडणार प्रत्येक गोष्टीसाठी. जर तू कोणती गोष्ट नीट नाही केली ना तर आयुष्यभर ओरडणार मी तुझ्यावर. म्हणजे मी चुकीचंच वागतो नेहमी, तू कधीच चुकीचं नाही वागतो. मी काय चुकीचं वागते? मी लवकर झोपते, मी वेळेवर जेवण करते, मी वेळेवर नाश्ता करते, मी तुला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करते नेहमी. काय चुकतंय माझं? फरक असा आहे की तू चूक केली की मी तुझ्या पॉइंट आउट नाही करत, आणि मी चूक केल्यावर तू माझं, मी श्वास जरी चुकीचा घेतला तरी तू पॉइंट आउट करणार, शुभम श्वास तू चुकीचा घेतलास. असं कधीच नाही होणार. असं होतंय, दररोज होतंय. तो प्रॉब्लेम आहे ना. तू माझ्या चुका, मी चुका करतच नाही. मी चुकतच नाही कधी. तीच तर माझी स्पेशालिटी आहे. आणि तू म्हणूनच तर तू माझ्याशी लग्न केलं. इतकं भयंकर ऊन आहे, इतकं भयंकर ऊन आहे. काय म्हणणं आहे या उन्हाबद्दल तुमचं? मला चालतं, मी आधीच काय तुला मी किती वेळ सांगायचं स्वतःला असं नाही बोलून घ्यायचं म्हणून. जिममध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हा माझा आउटफिट आहे आजच्या जिमचा. बाय द वे मी शूज नवीन घेतलेत, असेच माझे शूज. बॅडमिंटनसाठी आम्ही निघालेलो आहे. आज दुसरा दिवस आहे, पण इतकं थकल्यासारखं होतं. म्हणजे रात्री तसं झालं रेस्ट, बट सकाळचे जिम, कालचं जे जिम केलेलं दुखतंय परत. सो बघूया आजचा दिवस कसा जातोय. आज दुसराच दिवस आहे. स्किप करणार होतो आपण. स्किप नाही, माझ्या असं एक थॉट आला की व्हॉट इफ मी झोपू थोडंसं दुपारचं, पण नंतर जो गिल्ट मला बसणार होता ना तो खूपच घाण असला असता. त्यामुळे आज काहीही करून आता आम्ही बॅडमिंटनसाठी निघतो. हा माझा आउटफिट आहे, पॅन्ट, टॉप आणि जॅकेट. आणि हा ह्याचा आउटफिट आहे. पोरी एकदम असं छान, पोरं अशी. तुम्हाला कोण थांबवतंय छान बनण्यापासून? कोणी थांबवत नाहीये तुम्हाला. आता कोणासाठी कष्ट? आम्ही कसं तुमच्यासाठी कष्ट आहे. आता मी तुझ्यासाठी कष्ट घेते की मी हॉट दिसण्याचं ट्राय करते थोडंसं, की माझ्या नवऱ्यासाठी म्हणावं पाहिजे. माझ्या नवऱ्यासाठी जरा मी हॉट दिसायला पाहिजे, नाही का? चला कुठं कुठली दुसरी चुकून चला
असं एवढं छान दिसायला लागलं आणि पोरगी पटली दुसरी, मग काय करायचं? उगाच ते अफेअर दुसरं सांभाळत बसा. ओ बर, परत बोल, जोक रे, परत बोल, आय एम जोकिंग, बोल परत. जोकिंग. अरे उशीर झालाय, चल उशीर झालाय, खूप उशीर झाला मला. आम्ही निघतोय आता आणि तरी आज आम्हाला उशीरच होणार आहे. बट स्टिल जाऊ द्या, जायचं झालं 5-10 मिनिटांनी काय फरक पडतो. सगळं काही मी करायचं. बॉटल मी भरायची, बॅग मी भरायची, गाडीत चाबी पण मलाच माहिती कुठे ठेवलेली. ही आमची पिल्लं कशी पोहतायत बघा, माहितीये. हे बघ किती उशीर झाला, काही झाला तरी ब्लॉग करायचं मी काय थांबवणार नाहीये. काल पण तू असेच हेच कपडे घालून होते. मी आज वेगळं घातलंय. आज माझी पॅन्ट वेगळी आहे, आज माझा मधला टॉप वेगळा, जॅकेट. आता मी रोज वेगळं वेगळं जॅकेट नाही घालू शकत. सारखं तर नाही, गवाळासारखं निघाली जुने कपडे घालून 14 वर्षाचे. हा मला आठवत पण नाही. हा टी शर्ट माझा आय थिंक 7-8 वर्ष आधीचा आहे. मला जो आज सापडला जस्ट, माहित नाही कुठून. म्हणलं बाई वेळाला मस्त घालून टाकला. मग ह्यांना दररोज आपलं एकच दिसतंय, आपण लिफ्ट मध्ये निघालोय, लिफ्ट मध्ये चाललोय, पार्किंग मध्ये आलोय. तू नेगेटिव्ह बोलायला सगळ्यात पुढे असतो शुभम, कळतं का तुला? अरे मी नेगेटिव्ह, आज काहीतरी वेगळं कॉन्टेंट दिलं हे मला माहिती. हो तू बोलती वेगळं, तू सरक, मी बोलणार वेगळं. बोलणं वेगळं, लोकेशन सेम आहे असं म्हणतो. लोकेशन असू दे सेम, काय फरक पडतो तुम्हाला आमची लोकेशन? आम्ही एकच घरात राहणार आहे, आम्ही एकच लिफ्ट मधनं निघणार आहे, आम्ही एकच गाडी चालवणार आहे. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही ना. काय प्रॉब्लेम आहे ह्या मुलाला? मी ठरवलं ना आता करायचं तर मी करणार. तुम्ही माझ्या सोबत आहात का नाही मला फक्त एवढं कमेंट मध्ये सांगा. चला तर आम्ही ठाक करायला निघालोय आता. चांगला घाम आम्ही काढून असं एकदम असं फिट होऊन येणार आहे आता. आम्ही पोहोचलेलो आहे. उशीर तर बराच झाला, तसं 10 मिनिट लेट आहोत आम्ही, पण ठीक आहे चालतंय. द ट्रुथ अबाउट बॅडमिंटन आहे की तुम्हाला जिम करून एवढा घाम येणार जेवढा तुम्हाला बॅडमिंटन खेळणार. सो तुम्हाला जर वेट लूज करायचं असेल कोणालाही तर जिमपेक्षा बॅडमिंटन खेळा. काय म्हणणं? बरोबर आहे. बॅडमिंटन कॅलरीज बर्न होतात खूप जास्त, जिमपेक्षा पण जास्त कॅलरीज बर्न होतात. मी तर आता हे जे दिसतंय बघा, त्याच्यात दिसतंय मला आता 336, पण हे मी अर्ध्यामध्येच लावलं. येस, सो डबल झालेले आहेत कॅलरीज बर्न. आय थिंक 600च्या आसपास कॅलरीज बर्न झाल्यात. मज्जा काइंड ऑफ मला एवढी नाही येते बिकॉज मला जास्त एवढं जमत नाहीये. जमणं ॲज इन ते म्हणजे ट्रेनिंग करायला थोडं बोर असतं. हा, ट्रेनिंग बोर असतं. बट हिला फक्त मजा हवी आहे की गेम खेळायचा. गेम खेळून थोडी मजा असते. नुसतं शटल. आधी तर ही काय करायची माहिती का, आधी गेम खेळायचं तर म्हणायची हे काय गेम खेळता, शटल असं नुसतं वर मारा की. म्हणलं हे वर मारायला बॅडमिंटन आहे का की नुसतं. मग आता गेम खेळली एकदा तर मग गेम मध्ये मजा येते. आणि मग आता म्हणे प्रॅक्टिस बोर आहे. मे बी प्रॅक्टिस केल्यावर मला जर चांगलं जमलं अजून तर तर मग अजून मला मजा येईल. एक मज्जा दाखवू का? काय मज्जा? आता ही खूप दिवसापासून मला एक रील नको टाकू म्हणत होती, जो तिने मला टाकलेला डिलीट करायला लावलेला. ठीक आहे, आता मी तो फक्त एक ट्रायल रील म्हणून टाकला. आता तो टाकलाय मी आय थिंक 2 वाजता वगैरे असा टाकला दुपारची. ठीक आहे, 2-3ला. तेवढ्यानंतर 3 तासामध्ये त्याला झालेले आहेत 55K व्ह्यूज. काय बोर कॉन्टेंट बघता तुम्ही? काय गरज आहे तुम्हाला? आता हा जर व्लॉग उद्या येईलच तर मी हा ट्रायल रील उद्या लाईव्ह करेल की जेणेकरून मग तुम्ही बघून मला सांगा. हार्पिकचा कॉन्टेंट आहे हार्पिकवर, तो मला फक्त त्या रीलवर थांब. त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे? कॉन्टेक्स्ट नको सांग ना, उद्या बघू दे ना त्यांना. सो उद्या तुम्ही बघा आणि रीलवर कमेंट करून सांगा तो ॲक्च्युली वर्थ इट आहे की नाही. तिने मला खूप आधी होता टाकलेला पण तिने डिलीट करायला लागलो की घाण दिसते, मी काय बोलते, बोर आहे. हा पेरू इतका छान लागतो, इतका छान लागतो, इतका छान लागतो की. आणि हा पेरू फक्त आणि फक्त SB रोडच्या कुसाळकर चौकमध्ये मिळतो. तिथले मी खूप ठिकाणचे कलिंगड पेरू ट्राय केले पण मला कोणताच कलिंगड पेरू नाही आवडला ह्याच्याशिवाय. आणि हा पेरू तिथेच मिळतो. बोर नाही करत आहे मी, इन्फॉर्मेशन देते. सो आता अनबॉक्सिंग व्हिडिओ की मी काल काय मागवलेलं. सो मी एक लाईट मागवला होता जो की हा लाईट आहे जो माझ्या टेबलला मला लावायचा आहे. सो आता हा सकाळीच अनबॉक्स केला मी. सो जाऊ द्या.
पण अजून एक सो दुसरं ॲमेझॉन पार्सल आलेलं आहे ज्यामध्ये मी कॉन्टेंट शूट करण्याचा एक खूप मोठा डिव्हाइस आहे ते, आणि त्यामुळे माझ्या कॉन्टेंटची क्वालिटी आहे जी खूप अशी इथे जाणार आहे. लाईटने वर कॉन्टेंट जातो का? लाईटने खूप फरक पडतो. बॉक्स फाटलेला दिसतोय ना, ऑलरेडी काढलेला तर हा आहे लाईट. मस्त लाईट. आता सिरियसली घेतलेलं आहे कॉन्टेंट क्रिएशन. सो बघू आता किती सगळं मागून ठेवलेलं आहे. लाईट मागवायचं आहे, हे असं ही वाली लाईट टेबलला लावायची आहे. झाली लाईट. ही लाईट आहे. टाडा, लाईट झालं अनबॉक्स. मज्जा मज्जा. सॉरी आय लव्ह यू. हे आहे स्टँड आणि ही आहे त्याची स्टिक जी की लॉंग होते. येस लॉंग होते आणि शॉर्ट पण. छान आहे ना लाईट पण. आणि ह्या खर्चाला शुभम अननेसेसरी खर्च म्हणत होता की काय तू पैसे वाया घालते. आता आल्यानंतर आवडतोय खरं खूप. कशी असतात ना मुलं म्हणजे. कशी दिसते मी या लाईट मध्ये. सुंदर लाईट रे, आणि डोळ्याला अशी हार्श पण नाहीये. अननेसेसरी खर्च होता हा की मी पैसे वाया घालतेय. तुम्हाला आमच्या रूममध्ये हे दिसतंय का, सिल्वर बटन यूट्यूबचं. म्हणजे तुम्हाला हे तर कळलंच असेल नक्की की हे एकेकाळचे खूप मोठे यूट्यूबर होते आणि ह्यांनी खरं तर नंतर थोडंसं चोरलंय मी ते. चोरलं नाहीये. इंडियन कॅबीचं आहे. तुम्ही हे चॅनल जाऊन बघू शकता. शुभम आधी प्रँक करायचा आणि शुभम खरंच खूप फेमस होता. इवन अजूनही आम्ही कुठे बाहेर गेलो तर ह्याला लोक भेटतात, का रे प्रँक नाही करत तू आता, असं म्हणतात. हा चॅनल बघा, इंडियन, आता दिसतोय हा, इंडियन कॅबी, 1,00,000 सबस्क्रायबर्स. तुम्हाला माहिती आहे का, मी शुभमवर खूप चिडचिड करते. मी कंटिन्युअस चिडचिड करते. उठ, आंघोळीला जा, अरे ब्रेकफास्टला चल. तर मग मला कधी कधी ना गिल्टी वाटतं की मी खूपच जास्त चिडचिड करत असते. पण कधी कधी ना मला वाटतं की मी चिडचिड करते म्हणून तो जरा गोष्टी नीट करतोय. असं काही नाही समजून घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही चुकीचं केलं नुसती चिडचिड करशील, तर असं काही नाहीये. मी स्वतःहून पण करतो. त्या दिवशी शुभम, मला हा इन्सिडेंट सांगायचा ते सगळ्यांना. हा इन्सिडेंट मला सांगायचा सगळ्यांना, हे टाकणार आणि तू. त्या दिवशी आता मी युजली 11, 11:30, मॅक्स 12 म्हणजे खूप मी जागरण केलं तर मॅक्स 12पर्यंत मी झोपी जाते. मी झोपलेले आणि मला एकदा जाग आली. लॅपटॉपचा लाईट दिसतोय, फोनचा लाईट दिसतोय. म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता झोपेल. 2दा जाग आली, 3दा जाग आली, 4थी 5व्या वेळा परत मला जाग आली. पण मी कसं तरी कंट्रोल केलं. 6व्या वेळा माझ्या डोक्यामध्ये अशी तीव्र सनक गेली आणि मी ह्याला खूप बोलले, मला खूप झोप पण येतेय पण तुझ्या त्या लाईटमुळे मला कंटिन्युअसली जाग येतेय, सो तू प्लीज ते बंद कर. आणि हा पण माझ्यावर चिडला की मी नाही बंद करणार. मग काय करायचं, मी गेले हॉलमध्ये झोपायला. सरळ मी माझं उचललं आणि बेड म्हणजे मी काय ब्लँकेट घेतलं, उशी घेतली आणि मी गेले हॉलमध्ये झोपायला दुसरं ब्लँकेट काढून. मग आले साहेब तिकडे, आळे रुबाबत चल. नाही शुभम, तुला गोष्टी नीट कराव्याच लागतील तर मी तुझ्यावर नाही चिडणार. मला माझे फक्त काहीतरी डिमांड्स आहेत. त्यांना काही कंप्लेंट करायला आणलंय का तू? पण अरे सगळे नवरे असेच असतात का? म्हणजे जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर मला पण कळेल ना सगळे नवरे असेच आहेत का? असेच आहात का तुम्ही? सांगा जरा. तुम्ही पण जाता का पाऊण तास आंघोळीला शिला फोन घेऊन? फोन घेऊन तर अजिबात नाही जायचं. काय गरज आहे तुम्हाला फोनची? काय गरज आहे? हागायला ढुंगण लागणार आहे, फोन नाही. नंतर छान अंघोळ झालेली, आम्ही जेवायला बसलो आता. आणि वर्गे जरा वर्गे मी म्हटलं छान झालंय तर लगेच कॅमेरा काढलाय आणि म्हणे बोल काय. पण हे सगळं जे तुम्हाला दाखवतो, हे पिठलं, हे भरीत दोन्ही हिनी बनवलंय आणि इतकं छान झालेलं आहे, इतकं छान, तोड नाही त्याला. कसं जमतं ग तुला एवढं छान? मी आहेच सुगरण. सुगरण तर खरंच खूप छान बनवते सगळ्या गोष्टी.